तुम्ही जर असे थालीपीठ करून घरच्यांना खाऊ घातले ना, तर ते पुढच्या उपवासाला तुम्हाला सांगतील खिचडी नको, असेच थालीपीठ कर. असं इतके जबरदस्त आणि टेस्टी लागतात ना, मऊ लुसलुशीत असे, एकदमच भारी. चला मग त्यासाठी आपण एक वाटी इथे साबुदाणा घेतला आणि छान असं गॅसवर आपण कढई ठेवून तापवत ठेवून आपण त्यात हे छान असे खमंग भाजून घेतले आणि भाजल्यानंतर आपण त्याला गार करायला थोडं ठेवून देणार. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात आपण त्यांना टाकणार आणि मिक्सरमधनं छान अशी त्याची आपण पावडर तयार करून घेणार. पावडर एका ताटात आपण काढून घेणार. त्यानंतर 2 किसलेले बटाटे आपण किसून घेणार. त्यावर मिरचीचा ठेचा आणि मीठ घालणार त्यात आणि छान पाणी टाकून पाण्याचे शिंतोडे टाकून आपण छान अशी त्याची कणिक ही मळून घेणार. कणिक ही छान आपली मळून झालेली आहे. मस्तच अशी कणिक आपण मळून घेतली त्याची आणि पोळपाटला छान तेल लावून एक कणकेचा गोळा घेऊन आपण छान असं थालीपीठ हे मस्तच असं लाटून घेणार. आणि एका साईडला आपण गॅसवर पॅन ठेवला, त्याला आपण तेल लावून घेणार छान आणि एक एक करून आपण थालीपीठ हे लाटून घेतलेले आहेत. ते थालीपीठ आपण मस्तच असं पॅनवर टाकणार आणि त्याला उलटी पलटी करून मस्त असं शेकून घेणार तेल टाकून. इतके टेस्टी आणि जबरदस्त लागतात ना हे थालीपीठ, एकच नंबर लागतात. उपवासाला खिचडी खाऊन खाऊन कंटाळा आला असेल ना, तर असे थालीपीठ करायचे आणि खायचे. मस्त चटणी करून घ्यायची, मस्त मिरची आणि शेंगदाण्याची, आणि त्यासोबत मस्त खायचे. एकच नंबर लागतात बघा. तुम्ही जर यूट्यूबवर बघत असणार व्हिडिओ, तर यूट्यूबला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा आणि फेसबुकला आणि इंस्टाला जर बघत असणार तर फॉलो करा. अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी नक्कीच दररोज घेऊन येत जाईल मी. आणि व्हिडिओ जर आवडलाच असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा सर्वांना. बघा किती मऊ आणि लुसलुशीत असे आपले थालीपीठ हे तयार झालेले आहेत. मस्तच घ्या मग शेंगदाण्याच्या चटणीसोबत आणि खा उपवासाला मस्त खमंग असे.